श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडनपरं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। कामं कल्पद्रुमो ह्येष साधुवृन्दानुसेवितः दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद श्रीवल्लभः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने दत्तात्रेयांच्या आई वडिलांचं चिंतन करत असताना तीनही अवस्थांच्या पलीकडचे असे अत्री, त्रिगुणाच्या अतीत असे जे ते अत्री, अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे तीन, तीन तीन अशा असलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वाच्या पलीकडे गेलेली अशी जी अवस्था आहे ती अत्री ऋषींची अवस्था आहे। हे जरा लक्षणात्मक घ्यायचंय बरं का। म्हणजे शब्ददृष्ट्या तर आपण पाहूयाच, पण याचा भावार्थ मतितार्थ फार महत्वाचा आहे। आता अशा तपस्व्याला पत्नी मिळणं महाकठीण गोष्ट होती। म्हणजे पत्नी मिळणं म्हणजे त्यांच्या योग्यतेची पत्नी मिळणं फार महत्वाची होती। काय आहे, योग्य तपस्व्याला योग्य अशी अनुकूल जर पत्नी मिळाली ना तर त्याचा परमार्थ सुद्धा, प्रपंच तर छानच पण त्याचा परमार्थ पण जरा उंचीवरती जातो। पण जर अनुकूल अशी सहधर्मचारिणी जर मिळाली नाही तर काय घडेल। परंतु परमेश्वरांनी योजनाच कशी जबरदस्त करून ठेवली होती पहा। अनसूया नावाची एक अतिशय ज्याला जिच्या ठिकाणी असूयाच नाही, जिचं नावच आहे अनसूया, असूया नाही अशी अनसूया। लोक अनुसूया म्हणतात, वेगवेगळे उच्चार करतात, पण असे शब्द नाहीत। अनसूया, जिच्या ठिकाणी असूया नाही अशी अनसूया। ही जी अनसूया माता आहे, दत्तगुरूंची आई आहे, हिचा आणि अत्रींचा विवाह कसा झाला। कर्दम आणि देवहूतींच्या पोटी जी ही अनसूया जन्माला आली, ही द्वितीय कन्या कर्दम ऋषींची। सारे जीवन प्रभावी आणि तेजस्वी होतं या अनसूयेचं, लक्षात घ्या। ही स्त्री चारित्र्यात इतकं तेजस्वी आणि ज्ञानी जीवन जगत होती की तिचा धाक तपश्चर्येनं, तेजानं सगळी बाकीच्या आजूबाजूची सृष्टी प्रभावित झाली होती। आता कर्दम ऋषींनी अनसूयेला जेव्हा ज्या वेळेला विवाहाबद्दल विचारलं, फार नाजूक गोष्टी असतात या। कर्दमांनी आपल्या लेकीला, आपल्या मुलीला विचारलं, अनसूयेला विचारलं की मुली तुझी लग्न करण्याची इच्छा आहे का, तुझा विवाहाबद्दल स्थळ पाहायची का। ज्याला प्रश्न विचारला तेव्हा आमची दत्तगुरूंची माता म्हणते, अनसूया माता म्हणते, आपल्या वडिलांना म्हणते, कर्दम ऋषींना म्हणते की माझ्या योग्यतेचा, आता ही म्हणते अनसूया माता म्हणते, माझ्या योग्यतेचा तपस्वी असा कोणीतरी मला पती मिळाला पाहिजे आणि तो मिळाल्याशिवाय म्हणाली मी विवाह करणार नाही। कर्दम मुनींनी सांगितलं अनसूयेला की तुझ्या योग्यतेचा, तुला योग्य असलेला, तुला समजून घेणारा आणि तुमच्या दोघांचा प्रपंचच नव्हे तर परमार्थ सुद्धा उच्च कोटीचा होईल असा एक तरुण माझ्या डोळ्यापुढे आहे, ऋषीवर्य माझ्या डोळ्यापुढे, त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव अत्री असं आहे। अत्रींचं नाव आणि कार्य, मी मुद्दाम शब्दप्रयोग करतोय, नाव आणि कार्य अनसूयेनं ओळखलेलं होतं। आणि ज्याला वडिलांकडून अत्री एवढा शब्द ऐकला, अनसूयेला अतिशय आनंद झाला। कर्दम ऋषी अत्री मुनींच्या जवळ गेले, संपर्क केला आणि सांगितलं की आमची मुलगी, माझी कन्या अनसूया तुम्हाला द्यावी अशी माझी मनोमन इच्छा आहे। दोघांच्या एकमेकाच्या संमतीनं विवाह थाटात झाला।
अनसूयेंचा आणि अत्री महामुनींचा प्रपंच गृहस्थाश्रम सुरू झाला. सज्जन हो, गृहस्थाश्रम फार महत्वाचा आहे. बघा, गृहस्थाश्रम हा एकमेकांच्या विश्वासानं पार पडत असतो. एक चाक जर सूर्य आणि एक चाक जर चंद्र असेल, आपल्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय ते. असं जर असेल तर होत नाही. लग्न म्हणजे भारतीय संस्कृतीनं, भारतीय तत्वज्ञानानं दिलेली अमौलिक अशी ठेव आहे. लक्षात घ्या, लग्न म्हणजे संलग्न होणे. जो स्त्रीचा विचार असेल तोच त्या पुरुषाचा असेल. लग्न होण्यापूर्वी ते देहानं वेगळे आहेत, परंतु लग्न झाल्यानंतर त्या विवाह झालेल्या पुरुषाचा मनात जो भाव, तोच भाव ती त्या स्त्रीच्या मनात आहे, आणि जो त्या स्त्रीच्या मनात भाव आहे तोच तिच्या पतीच्या म्हणजे त्या पुरुषाच्या मनात आहे. ते दोघं आता असायला वेगळे पण असायला एक, असा हा उत्तम रीतीचा असा गृहस्थाश्रम अत्री ऋषींचा आणि अनसूयेचा सुरू झाला. बघा, अत्री आणि अनसूयांना अत्री महामुनींच्या तपश्चर्ये अनुसार एक दिव्य पुत्र या सृष्टीवर कृपा करणारा व्हावा. सुनत्सु जाता आनंद यात्रिकाकडून तपश्चर्येची दीक्षा घेतली आणि तपश्चर्येची स्थानं अत्री महामुनींनी ठरवली. बघा, आधीच्या वेळेला ते अत्री ऋषींचं मूळ स्थान होतं ब्रह्मलोक. त्यानंतर ब्रह्मदेवांच्या आज्ञेने लोककल्याणाकरता ते आले मृत्यूलोकात. मृत्यूलोकात आल्यानंतर अत्री मुनींच्या बरोबर अनेक ऋषी मुनीही आले. त्यांनी पाहिलं, भारत हा निरुपद्रवी भाग आहे, इथं आपण राहूया, ही तपश्चर्याची जागा आपण निवडूया, हिमालयामध्ये आपण राहूया आणि हिमालयामध्ये वायव्य सरहद्दी लगत आपण राहूया. त्यांनी कुठे कुठे राहिले, त्यांचे आश्रम कुठे कुठे होते, यांचा गृहस्थाश्रम कसा सुरू झाला, यांनी तपश्चर्या कशी केली आणि यांच्या घरी दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला, हेच आई वडील दत्तगुरूंनी म्हणजे भगवान महाविष्णू हे दत्त स्वरूप आहेत. दत्त हा मूळ अवताराचा मूळ स्वरूप महाविष्णू आहे. लक्षात घ्या, हे कसं कसं घडत गेलं चरित्राख्यान, अशी रंजक आणि रोचक अशी चरित्राख्यानाची गोष्ट आपण क्रमाक्रमानं पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू आणि आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.